चिपळूणमधील वाशीची नदीने इशारा पातळी गाठलेली आहे। मात्र तुम्ही आता जर बघाल माझ्या मागे तर चिपळूणमधील नाईक कंपनी इथे पाणी भरण्यास सुरुवात झाली। त्याचबरोबर आपण जर डाव्या बाजूला बघाल इथे वाशीची नदी दुसरीकडून वाहते आणि तिथे सर्व जे आपलं पात्र सोडून ती बाजार पुलावर आणि आलेली आहे। त्याचबरोबर जो बाजार पूल आहे तो अर्धा पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जी इशारा पातळी जवळून वाहणारी जी वाशीची नदी आहे त्यामुळे कुठेतरी स्थानिक प्रशासन आहे ते स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आहे। आणि आपण इथले मुख्याधिकारी भोसले त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नक्की त्यांनी व्यवस्था काय केलेली आहे सर, काय सांगाल लोकांना? नमस्कार, आपण बघताय सध्या पाण्याची पातळी जी आहे ती 4.62 मीटर आहे। आपला इशारा पातळी जी आहे ते 5 आहे आणि सध्या ओहोटी असल्यामुळे पाणी पातळी वाढत नाहीये। गेले 1 तास झालं तीच पाणी पातळी तेवढीच आहे। पाऊस थोडा बंद झाला होता, आता पडतोय। तेव्हा आपल्याला माहिती आहे की नगरपालिकेच्या वतीने 10 पथकं जी आहेत ती पालिकेच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली आहे। तसंच 5 ठिकाणी आपल्या बोटी देखील आहेत आणि बोटी चालक असेल त्या आवश्यकता पडली असता देखील आपण यूज करू शकतो। तेव्हा विनंती आहे की पाण्याची सध्या एवढा धोका आपल्याला नाहीये, फक्त दक्षता घ्यावी, अनावश्यक घाबरण्याचं कारण नाहीये आणि कामाशिवाय कुणी बाहेर पडू नये अशी विनंती करण्यात येते। काही अडचणी असल्यास आमच्याशी प्रशासनाशी संपर्क साधावा एवढी विनंती। 10 पथकं आणि 5 बोटी इथं तैनात ठेवलेल्या आहेत स्थानिक नगरपालिकेनं प्रशासनानं की लोकांनी आवश्यक असल्यास तरच बाहेर पडा, नंतर बाहेर पडू नये। कारण पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र पूर्ण मधली जी बाजारपेठ आहे ती पाण्याखाली जाऊ शकते। त्यामुळे कुठेतरी या बाजारपेठेला धोका निर्माण झालेल्या वाशी नदीमुळे, कारण मागील काही वर्ष वाशी नदीचा गाळ काढण्यात आला त्यामुळे कुठेतरी लोक समाधानी आहेत किंवा व्यापारी समाधानी आहेत। मात्र आता पाणी वाढत चाललंय। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी।